लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। ओके सर। ॲडव्होकेट श्री वसंत साळुंके हे माझे चुलतेच नाही तर माझे सिनियरसुद्धा आहेत। मी त्यांच्या ऑफिसला राहूनच कायद्याचे ज्ञान प्राप्त केलेले आहे। मी घरचा मेंबर म्हणून सांगतो, ते आदर्श कुटुंब प्रमुख तर आहेतच, परंतु ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून, माझे सिनियर म्हणूनही सांगतो की त्यांच्यासारखा सिनियर मिळायला कोणत्याही वकिलाला भाग्य लागते। आज जवळपास 12,000 मॅटरपेक्षा 12,000 प्रकरणापेक्षा जास्त प्रकरणं त्यांनी विविध न्यायालयात चालवलेले आहेत। मग सिव्हिल असो, क्रिमिनल असो, घटनात्मक असो की आणखी कोणत्याही प्रकारचे असो, माननीय साळुंके साहेबांनी चालवलेले आहेत। ते एक आदर्श व्यक्ती, आदर्श पिता, आदर्श कुटुंब प्रमुख व आदर्श वकील आहेत। त्यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा देतो मी, सुदर्शन साळुंके। थँक्यू। महाराष्ट्र आणि गोवा ही वकील परिषद अस्तित्वात आलेली आहे। या मागच्या 60 वर्षाच्या इतिहासात सलग 5 वेळेस निवडून येणं हा साळुंके साहेबांचा एक विक्रम आहे। आणि हा मान मिळवणारे ते आपल्या मराठवाड्यातले औरंगाबाद खंडपीठ वकील क्षेत्रातले पहिले वकील आहेत। महाराष्ट्र आणि गोवामध्ये हा सन्मान मिळवणारे ते पहिले वकील आहेत। धन्यवाद। महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद ही जी 3 लाख वकिलांची जी संघटना आहे, शिखर संघटना आहे राज्य पातळीवरील, या संघटनेचे सतत 5 वेळेस म्हणजे 1998 ते 2026 या सलग 5 निवडणुका जिंकणारे ॲडव्होकेट वसंतराव साळुंके यांचा हा सत्कार सोहळा तसेच त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज इथे आयोजित केला होता। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी संबंध महाराष्ट्रातून 2 ते 3 हजार वकील बांधव भगिनी हजर होत्या। आणि या कार्यक्रमात साळुंके साहेब यांनी मागच्या 5 टर्म मध्ये बार काउन्सिलसाठी भरीव योगदान दिलं आहे, त्याबद्दल त्यांचा हा सत्कार सोहळा होता। आणि या सत्कार सोहळ्यासाठी खंडपीठातील बॉम्बे हायकोर्ट तसेच संपूर्ण जिल्हा आणि आपल्या औरंगाबाद खंडपीठाच्या अंतर्गत येणाऱ्या 12 जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वकील बांधव आले होते। आणि आजचा हा कार्यक्रम हा अत्यंत ऐतिहासिक स्वरूपाचा होता, कारण की हा एक रेकॉर्ड आहे। महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या इतिहासात सतत 5 वेळेस निवडून येण्याचा हा रेकॉर्ड आहे। आणि हा मान आपल्या मराठवाड्याला मिळालेला आहे, त्याचाच हा सत्कार सोहळा होता। धन्यवाद। कार्यप्रणाली कशी राहणार आहे साळुंके साहेबांची? काम करताना कार्यप्रणाली कशी राहणार? साळुंके साहेबांचं काम करण्याची पद्धत अशी आहे की वकिलांचे जे प्रश्न आहेत ते कसे मांडता येतील, वकिलांना भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडणं। साळुंके साहेबांचं भरीव योगदान यासाठी आहे की औरंगाबादला जे खंडपीठात चेंबर झाले त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्याचप्रमाणे वकिलांचे जे प्रश्न आहेत, वकिलावरती जिथं अन्याय होतो त्या संदर्भात साळुंके साहेब नेहमीच ती भूमिका राज्यस्तरावर किंवा बार काउन्सिलच्या माध्यमातून मांडत असतात। आता वकिलांच्यासाठी जे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्या संदर्भात त्या ड्राफ्ट तयार करून बार काउन्सिलच्या मार्फत त्यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे। आणि आम्हाला आशा आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लवकरच येईल। साळुंके साहेबांचा आज 71वा वाढदिवस आहे, परंतु खरं जर आपण त्यांच्याकडे जर बघितलं त्यांचा फिटनेस हा 50-55 सारखा आहे। त्यांना शुभेच्छा हेच आहेत की त्यांना येणाऱ्या टर्म मध्ये वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा। त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं ही सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने, चाहत्यांच्या वतीने इच्छा आहे। आणि खरं तर आज हा जो सोहळा आहे, साळुंके साहेबांचे जे चाहते आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले, त्यांचं हे स्नेह संमेलन आहे। आणि त्यांच्या या स्नेह संमेलनात त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा सत्कार सोहळा पार पडलाय। वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम करायचा ठरवलं होतं त्यात साहेब बिलकुल बसून महाराष्ट्र आणि गोवा ही वकील परिषद अस्तित्वात आलेली आहे। या मागच्या 60 वर्षाच्या इतिहासात सलग 5 वेळेस निवडून येणं हा साळुंके साहेबांचा एक विक्रम आहे। आणि हा मान मिळवणारे ते आपल्या मराठवाड्यातले औरंगाबाद खंडपीठ वकील क्षेत्रातले पहिले वकील आहेत। महाराष्ट्र आणि गोवामध्ये हा सन्मान मिळवणारे ते पहिले वकील आहेत। धन्यवाद। खरं तर मला सांगताना अभिमान वाटतो की महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल मध्ये 2 राज्यामधून सलग 5 वेळा निवडून येण्याचा मान ॲडव्होकेट वसंतरावजी साळुंके साहेबांनी त्या ठिकाणी नोंदवला। याच्यासारखा दुसरा अभिमान त्या ठिकाणी नाही। मी पहिल्याच वेळेस जेव्हा भेटलो साळुंके साहेबांना
तर त्याच वेळेस मी माझ्या सर्व मित्रांना सांगितलं, एक सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग असलेला माणूस त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हायकोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने मला जेव्हा माहिती मिळाली का या ठिकाणी ऍडव्होकेट वसंतरावजी साळुंखे साहेबांचं त्या ठिकाणी आविष्ट चिंतन सोहळा होतोय, मी सर्व कामं बाजूला ठेवले. मी म्हणलो आपण साळुंखे साहेबांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजे आणि त्यांना वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी पुढील आरोग्यासाठी आणि पुढील आपल्या सामाजिक कामासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी हजर राहिलो. त्यांना त्या ठिकाणी भावी काळासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. उत्साहाच्या वातावरणात जल्लोषाच्या वातावरणात साजरा झालेला आहे आणि आपण 5 वेळा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्यपदी म्हणून अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आपण या निमित्तानं आपलं मनोगत कसं व्यक्त करावं? आज 71वा वाढदिवस आहे. त्यात मनोगत म्हणजे आता सगळ्या ज्युनियरने आणि सहकार्याने हा कार्यक्रम आखला. योगायोग निवडणूक झालेली आहे आणि महाराष्ट्र गोवा दीव दमण नगर हवेली एवढ्या मोठ्या मतदारसंघातून 5व्यांदा निवडून दिलं मला आमच्या सगळ्या सहकार्यांनी. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. खरं म्हणजे निवडून आलेला उमेदवार निवडून आलो म्हणतो, लोक मत देतात, त्यांची मत मोजून निवडून आलो असं डिक्लेअर केलं जातं. त्यामुळे जे मतदारांनी मला मतदान दिलं, त्यांनी मला जिंकून दिलं, मी त्यांचे आभार मानतो. मी काम करत राहतो, त्याचं अप्रिशिएशन ते करतात, म्हणून 5 टर्म निवडून येता आलं. नाही या मतदारसंघातून एकदा निवडून येणं सुद्धा अवघड आहे. बरेच जण एकदा निवडून आले पुन्हा दुसऱ्यांदा दिसत नाहीत. पण माझ्या सहकार्याने सतत 5वी टर्म मला निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. तर आपला वाढदिवस साजरा करताना आपलं स्वकीय मित्रमंडळी आपल्याला अक्षरशः देवासारखं करून या ठिकाणी दिलेलं आहे. अनेकांनी आपले चरण स्पर्श करून तुमच्या चरणावर मस्तक घेऊन आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. याबद्दल आपण काय? त्यांचं मोठेपण आहे ते. मला मोठं मानणं, मला मोठेपण देणं. नाही, आपलं कार्य कार्यकरी तर आणि आपलं काम आहे, त्याचं अप्रिशिएशन झालं पाहिजे. त्यांना काय आवडलं म्हणून त्यांनी त्याची पावती दिली असावं असं मला वाटतं. समूहासाठी काम करणं वेगळी गोष्ट आहे, पण आपण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश जोडण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यांशी अटॅच राहिल्याशिवाय एवढ्या मोठ्या मतदारसंघात तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही. एक जिल्ह्यावर आणि अर्ध्या जिल्ह्यावर पण निवडून येत नाही. वकिलांचा मतदारसंघ आहे म्हणून कायद्यातच तरतूद केलेली आहे, प्रिफरन्शियल वोटिंग. आणि एवढे मोठे 2 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश, याचा एकच मतदारसंघ आहे. जी महाराष्ट्रातच काय, भारतात पण खूप मोठा मतदारसंघ मानायला हरकत नाही, सगळ्यात मोठा. कामाचं स्वरूप काय राहील नेमकं? कामाचं स्वरूप वकिलांची संघटना आहे. वकिलांच्या हिताचं काम करणं हे स्वरूप असतं. आपण एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून आपल्याकडे पाहिला जात नाही, आपण एक ज्युरिस्ट आहे अशा अर्थाने सर्व आपल्याला ओळखतात. लोकांचा मोठेपणा आहे. आपण वकील म्हणून काम करणं एवढंच आपलं काम आहे. वकिलांची क्लायंटची बाजू प्रामाणिकपणे मांडणे हे खरं वकिलाचं काम. आणि इथं निवडून आल्यानंतर वकिलाच्या हिताचं जे काय करता येईल ते करणे. अपेक्षा खूप आहेत, सगळ्याच करता येतील एवढी मोठी संघटना नाही आणि सोर्स लिमिटेड आहे. शासनाकडून काही मदत होत नाही, वकिलाच्याच कॉन्ट्रीब्युशन मधून ही सगळी संघटना चालते. त्यामुळे वकिलांच्या जरी खूप अपेक्षा असल्या तरी लिमिटेशन आहेत, त्यातून चांगलं करणे हे आमच्याकडे महत्वाचं काम आहे. मला वाटतं ते थोडंफार काही करता आलं आम्हाला, म्हणूनच लोकांनी पुन्हा पुन्हा 5 वेळेस मला निवडून दिलेलं आहे आणि मी ते करत राहणार, एवढंच तुम्हाला आश्वासन देतो. आपण तरुण विधिज्ञांना या निमित्तानं काय मार्गदर्शन करणार, काय प्रामाणिकपणे काम करा, हार्डवर्क करा. वकिलांनी प्रामाणिकपणे आपल्या पुस्तकाचं काम करावं. वकील फुटला ही संकल्पना बाद झाली पाहिजे, एवढंच सांगू इच्छितो.